तर माझ्या शिक्षणाची खूप मजा झाली. म्हणजे मी इतका कन्फ्यूज स्टेटमध्ये असतो की मला कळत नाही की हे करावं की ते करावं आणि फायनली तेच करतो जे मला करायचं नसतं. असं युजुअली माझ्यासोबत होतं. तर शिक्षणाची तशीच गंमत झाली. मी लहानपणापासून खूप हुशार होतो. म्हणजे 9व्या वर्गात माझा 9वा नंबर आला होता. तेव्हा मला असं वाटलं होतं की बापरे, माझा नंबर येऊ शकतो. त्याच्यानंतर तर 10वीत जेव्हा माझा निकाल आला तेव्हा मी कंचे खेळत होतो. घरच्यांना तर वाटलं होतं ह्या फर्स्ट क्लास, बिस्ट क्लास आहे, याला कुठे आहे. खूपच खूप ITI वगैरे करून देऊ झालं तर काहीतरी टेक्निकल असं वाटलं होतं. मलाही काही विश्वास नव्हता. मी आपले कंचे खेळत होतो. भेटला बाबा फर्स्ट क्लास. आता फर्स्ट क्लास आल्यावर सायन्स घेतात ना आपल्यात. तर आपल्यातल्यासारखं मी सगळ्यांनी सांगितलं हां सायन्स घेऊन घ्यायचं. फर्स्ट क्लास आला बस. सायन्स घेतलं. फर्स्ट क्लास आला. मग 12वीची घसरण लागली. 12वी सेकंड क्लास आलं. मग ग्रॅज्युएशन आलं. मग मला असं वाटलं होतं की चला ठीक आहे फर्स्ट क्लास आणि त्याच्यानंतर मला सेकंड क्लास आला. तर आता मला ग्रॅज्युएशनला असं वाटलं होतं की मला एक तर थर्ड क्लास येईल किंवा मग सेकंड क्लासमध्येच मी करेल बा. तर म्हणून मी आधीपासून खूप हुशार, त्याच्यामुळे मी खूप अभ्यास केला आणि ग्रॅज्युएशनला मला DC लागला. डायरेक्ट क्लिअर. डिपार ऑफ कॉलेज, आउट ऑफ कॉलेज, फर्स्ट इयर फेल. इतकं वाह्यात फील झालं मी तुम्हाला सांगू शकत नाही. असं वाटलं होतं की या दिवसासाठी मी तो अभ्यास केला होता 10वी 12वी जे काही केलं. आणि तेव्हा असं मला वाटलं की नाही माझ्या पॅरेंट्सला जे मला 10वीत वाटलं होतं ते खरं होतं. खरं मी ITIच करायला हवा होता. उगाच काहीतरी मी BSc ला बायोटेक्नॉलॉजी घेतलं. मी तुम्हाला सांगू शकत नाही बायोटेक्नॉलॉजीची कशी लागली.